आका, आकाचा बडा आका अशा शब्दांचा वापर करून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर टीका केल्यानंतर सध्या भाजपचे आमदार सुरेश धसांनी मुन्नी या शब्दाचा वापर सुरू केलाय. अर्थात मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनी अजूनही स्पष्ट केलं नाही, पण मुन्नीबाबतच्या त्यांनी हिंट मात्र दिल्या आहेत. या हिंटमुळे सुरेश धस मुन्नी म्हणून कुणावर टीका करत आहेत यावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत धसांनी मुन्नी राष्ट्रवादी मधलीच आहे. मुन्नी सोबत आमचे 4-5 वेळा फोटो असतील. मुन्नी बोलत नाही. मुन्नीचे कपडे टराटरा फाडेल. मुन्नी मला घाबरत आहे. मुन्नीचे माझ्यावर प्रेम आहे. आपण मुन्नीची वाट पाहूयात असं म्हटलंय. पण या मुलाखतीत धसांनी ते मुन्नी कुणाला म्हणत आहे हे बोलण्याचं मात्र टाळलं. मुन्नी स्वतःहून पुढे आल्यासच आपण त्याचं उत्तर देऊ असं सुरेश धस म्हणाले आहेत. पण सुरेश धसांनी मुन्नीबद्दल आतापर्यंत केलेलं विधान बघता त्यांचा इशारा कुणाकडे होता? त्यांच्या बोलण्यातून ते कुणाला मुन्नी म्हणत आहेत याच्या काही हिंट मिळतात का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बीडमध्ये सर्वात जास्त आक्रमक भूमिका घेतली ती आष्टीचे आमदार सुरेश धसांनी. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं. वाल्मिक कराडला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचं निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं. आता वाल्मिक कराडचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जसं गोवलं गेलं तसं सुरेश धसांनी पहिल्यांदा आका म्हणून वाल्मिक कराडला टार्गेट केलं आणि त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंना बडा आका म्हणून टार्गेट केलं. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोर्चात आणि सभेमध्ये सुरेश धसांनी अशा प्रकारे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना घेरलंय. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यास सुरुवात केल्यावर अजित पवार गटातील नेत्यांनी सुद्धा धसांवर टीका करण्यास सुरुवात केली. यात धसांवर पहिल्यांदा टीका केली ती अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी. 5 जानेवारीला धसांवर टीका करताना अमोल मिटकरी यांनी म्हटलं की सुरेश धस हे एकामागून एक धक्कादायक खुलासे करत आहेत. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजपा आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलत आहेत असा सवालही मिटकरींनी यावेळी केला. आता मिटकरींच्या प्रश्नाला धसांनी सुद्धा सगळ्यांचा नाद करायचा पण माझा करायचा नाही असं म्हणून उत्तर दिलं. इथून पुढे धस विरुद्ध मिटकरी हा वाद वाढतच गेला. यानंतर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मिटकरींनी पुन्हा एकदा धसांवर टीका केली. धसांवर टीका करताना मिटकरींनी संतोष देशमुखांच्या हत्येआधी सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असा खळबळजनक दावा केला. मिटकरी यांनी धसांवर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारखे गंभीर आरोप केले. यासोबतच धसांचे सर्व गुन्हे योग्य वेळी बाहेर काढले जातील असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला. अमोल मिटकरी यांनी धसांवर हे आरोप लावल्यावर धस चांगलेच चिडलेले बघायला मिळाले. अमोल मिटकरी यांच्या आरोपांना उत्तर देताना पहिल्यांदा धसांनी मुन्नी शब्दाचा उल्लेख केला. मिटकरी यांच्यासारख्या बारक्यासारख्या लेकरांना कशाला बोलायला लावतो? बडी मुन्नीने पुढे यावं. बडी मुन्नीलाही माहीत आहे. या मुन्नीने पुढे यावं. मी मुन्नीची सुन्नी करतो. अमोल मिटकरींचा बोलावता धनी हा बडा मुन्नी आहे असा आरोप धसांनी केला. आता धसांनी मिटकरींचा बोलावता धनी मुन्नी आहे असं म्हटल्यावर हा मुन्नी कोण असे प्रश्न निर्माण झाले. कारण अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार असून ते अजित पवारांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळं अमोल मिटकरींचा बोलावता धनी अजित पवार तर नाहीत ना अशा शंका यावेळी उपस्थित केल्या गेल्या. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. कुणी फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळं सुरेश धसांनाच विचारा तो कोणाबद्दल बोलत आहे असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी मुन्नीवर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर धसांनी एका माध्यमाला मुलाखत देऊन यावर सविस्तर खुलासा केला आहे. मुन्नीबद्दल खुलासा करताना धसांनी म्हटलंय जी मुन्नी आहे तिला कळालेलं आहे. ती एकच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती महिला नाही, नाहीतर आणखी काही राळ उठायची. मी मुन्नी म्हटलं असलं तरी राष्ट्रवादीतील ती पुरुष मुन्नी आहे. त्या पुरुष मुन्नीला पक्क माहीत आहे की सुरेश धस माझ्याबद्दलच बोलत आहे. मुन्नीला माझी विनंती होती की कच्चे बच्चे लोक बोलायला पाठवू नका. पाठवायचं असेल तर दुसऱ्यांना पाठवावं किंवा स्वतः मुन्नीनं यावं. मुन्नी आल्याशिवाय मजा येणार नाही. यानंतर सुरेश धस म्हणाले की मुन्नी सोबत माझे फोटोही आहेत. मी मुन्नी बोलायची वाट बघतोय, मात्र मुन्नी बोलायला तयारच नाही. मुन्नी मला घाबरते. ती बोलल्यावर मुन्नीचे कपडे टराटरा फाडील. राष्ट्रवादीतून आम्हाला बाहेर काढायला मुन्नीचा मोठा हात आहे म्हणून मी त्याला मुन्नी म्हणतो. थोडक्यात या मुलाखतीमध्ये 2 महत्त्वाचे खुलासे धसांनी केले. पहिला खुलासा म्हणजे धस ज्यांना मुन्नी म्हणतायत
ती राष्ट्रवादीतील आहे आणि दुसरा खुलासा म्हणजे धसांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्यामध्ये या मुन्नीचा मोठा हात आहे. आता बीडच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश धसांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्यास धनंजय मुंडेंचा मोठा हात असल्याचं म्हटलं जातं. सुरेश धस मूळचे काँग्रेसचे, पण दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यावर जादूची कांडी फिरवली आणि धस भाजपवासी झाले. पण 2009 साली धस आणि गोपीनाथ मुंडेंमध्ये वाद झाला. यामुळे धसांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. 2009 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुरेश धस निवडून आले, पण 2014 साली सुरेश धसांचा पराभव झाला. याच वेळी बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडेंचं नेतृत्व उदयास येत होतं. यामुळे सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष निर्माण झाला, ज्याची परिणिती धसांनी 2017 मध्ये राष्ट्रवादी सोडण्यात झाली. थोडक्यात धसांनी धनंजय मुंडेंमुळे 2017 साली राष्ट्रवादी सोडल्याचं बोललं गेलं. त्यामुळे मुन्नीमुळे मी राष्ट्रवादी सोडली असं म्हणताना धसांचा रोख धनंजय मुंडेंकडे तर नाही ना, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. कारण अजित पवार आणि सुरेश धस हे राजकीय विरोधक नसल्याचं सांगितलं जातं. स्वतः धसांनी आपले आणि अजितदादांचे संबंध चांगले असल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलंय. संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणी धसांनी अजितदादांची सुद्धा भेट घेतली आहे. त्यामुळे धसांचा रोग पूर्णपणे धनंजय मुंडेंवर असल्याचं बोललं जातंय. पण प्रश्न आहे, पहिल्यांदा बडा आका म्हणून सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीच आहे. मग धसांनी धनंजय मुंडेंना आणखीन एक शब्दप्रयोग देण्याचं कारण काय? याचं उत्तर कदाचित सुरेश धसच देऊ शकतील. कदाचित याचं उत्तर बीडच्या राजकारणात लपलेलं असेल. पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे सुरेश धस धनंजय मुंडेंवर मोठ्या प्रमाणात टीका करत असताना धनंजय मुंडेंनी मात्र सुरेश धसांवर टीका केलेली नाही. बीडच्या राजकारणातील आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविषयी धनंजय मुंडेंनी ब्र सुद्धा काढला नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या पक्षांच्या प्रवक्त्यांच्या मार्फत धनंजय मुंडे धसांवर टीका करतायत का, अशा शंका सध्या उपस्थित केल्या जात आहेत. पण धसांनी उल्लेख केल्याप्रमाणे जोपर्यंत मुन्नी त्यांच्या विरोधात समोर येऊन काहीही बोलत नाही, तोपर्यंत ते काहीही बोलणार नाहीत. त्यामुळे धसांची मुन्नी कोण आहे हे पूर्णपणे उघड होण्यासाठी आपल्याला धसांच्या विरोधात राष्ट्रवादीचा कुठला मोठा नेता बोलतो आहे का ते बघावं लागेल. आतापर्यंत तरी धसांच्या विरोधात राष्ट्रवादीचा बडा नेता काही बोललेला नाही. एकंदरीत धसांनी उल्लेख केलेली मुन्नी महाराष्ट्राला कोड्यात टाकणारी आहे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? धस उल्लेख करत असलेली मुन्नी कोण असावी? धनंजय मुंडे की आणखी कोण? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बीडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.